महायुतीत एकाकी पडलेल्या अजित पवारांनी आमचं दैवत पवार साहेबच असं म्हटलंय। त्यामुळे खरंच अजित पवारांना पश्चाताप होतोय की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रणनीतीचा भाग आहे, याबद्दलही आता चर्चा सुरू झाली। पाहूया हा एक रिपोर्ट। आमचं दैवत पवार साहेबच। अजितदादांना पश्चाताप की रणनीतीचा भाग? महायुतीत घुसमट की साहेबांची आठवण? लोकसभेत अजित पवारांच्या पक्षाची चांगली कामगिरी झाली नाही। त्यात बारामतीत पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव अजितदादांच्या जिवारी लागलाय। एवढं कमी होतं की काय, मित्र पक्षातील भाजपचे अनेक नेते आणि शिंदे गटाचे मंत्री अजित पवारांच्या अर्थखात्यावर आणि त्यांच्या पक्षावर उघडपणे टीका करतायत। महायुतीत अजित पवार नकोसे असं चित्र असताना अजित पवारांचं शरद पवारांबद्दलचं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय। करमाळ्यात जनसन्मान यात्रेत शरद पवार हे आमचं दैवत आहे, आम्ही चुकलो तर कान धरा असं विधान अजित पवारांनी केलंय। आम्ही कुणाचा अपमान केलेला नाही, आम्ही कुणाला दुखावलेलं नाही। आम्ही इतके दिवस पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करत होतो, ते आमचं दैवतच आहे, त्याबद्दल दुमत नाही। परंतु आता आम्ही करतोय, आम्हाला करू द्या ना। आम्ही चुकलो तर कान धरा ना की आजी तिथं तू चुकला। परंतु आम्ही जर योग्य रस्त्याने चालत असलो, आमच्या संजय मामाला पण आम्ही 3-3 हजार कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी मंजूर करून देत असू तर का करायचं नाही? मात्र या वक्तव्यानं दादा भावनिक राजकारण करतायत का असा सवाल उपस्थित होतोय। काही दिवसांपूर्वी कुटुंब सोडणं माझी चूक होती अशी जाहीर कबुली अजित पवारांनी गडचिरोलीच्या कार्यक्रमात दिली होती। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार होत्या, त्यामुळे त्यांचं मन वळवण्यासाठी दादांनी आपल्या घरात फूट पडल्याची जाहीररित्या कबुली दिली होती। तुमच्या वडिलांच्या बरोबर राहावा। वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही। आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली। दादांच्या या विधानामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी शरद पवारांवर टीका करणं टाळलं होतं। एवढंच नव्हे तर बारामतीच्या लढतीत भाजपच्या नेत्यांनाही पवारांवर टीका करण्यापासून रोखलं होतं। आता पवार साहेब आमचं दैवत या वक्तव्यामुळे अजित पवारांना खरंच पश्चाताप होतोय की विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीचा हा भाग आहे, याबाबत जनतेला प्रश्न पडलाय।